नमस्कार. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा आणि आज मला इथं ही मांडणी करण्याची संधी दिल्याबद्दल मराठी अभ्यास केंद्राचे आभार. मी पत्रकार आहे, मगाशी मॅमनी सांगितल्याप्रमाणे पब्लिक स्पीकर नाहीये, त्यामुळे काही छोट्या-मोठ्या चुका झाल्या तर समजून घ्याल ही अपेक्षा. तर आज जो विषय आहे माझ्याकडे, तो मी जे काही रिपोर्टिंग केलेलं आहे, त्याच्याशी अगदी जवळचा आहे आणि विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नक्की होतोय का? आणि हा विकास कशा प्रकारचा आहे? असा हा विषय आहे. तसं म्हटलं तर विकास हा महाराष्ट्राचा अगदी आवडीचा, अगदी फेव्हरेट शब्द झालेला आहे सध्या. एक म्हणजे राज्यभरात जर आपण बघितलं सध्या, तर वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. अगदी कोकणापासून गडचिरोली असेल, तिकडे नंदुरबार असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प येत आहेत आणि हे प्रकल्प म्हणजे विकास असं आपल्याला सांगितलं जाते. दुसरं म्हणजे आपण बघतोच आपले जे आमदार खासदार आहेत त्यांचा सुद्धा विकास हा अत्यंत आवडीचा शब्द झालेला आहे, कारण ह्या शब्दाभोवतीच ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्या असल्याचं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. तर मांडणी माझी करण्यापूर्वी हा एक प्रश्न आहे की विकास म्हणजे नक्की काय? म्हणजे तुमच्या मनात तुम्ही असा विचार करा की पटकन की काय येतं, विकास म्हणजे काय येतो? कारण मी जेव्हा वार्तांकन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाते, ह्या प्रकल्पांशी संबंधित, प्रकल्पांनी जे बाधित होणार आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी, आणि त्यांना नेहमी हे सांगितलं जातं की हे प्रकल्प येतील म्हणजे तुमचा विकास होणार आहे. तर त्यावेळेस जेव्हा मी त्यांच्याशी बोलते आणि त्यांना विचारते की तुमच्यानुसार विकास म्हणजे काय, तेव्हा बऱ्याचशा ठिकाणी ते असं सांगतात की विकास म्हणजे आमच्या इथे रस्ता यावा, म्हणजे तो 4 पदरी किंवा 8 पदरी पाहिजे असं नाहीये, पण अगदी आमच्या गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता असावा बेसिक, जिथं त्याच्यावर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध असावी, गावात शाळा असावी, गावाजवळ, अगदी गावात नसलं तरी गावाच्या अगदी जवळ एखादं महाविद्यालय असावं चांगलं, शेतीसाठी सुविधा उपलब्ध असाव्या, पिण्याचं पाणी उपलब्ध असावं आणि गावातल्या तरुण तरुणींना रोजगार देणारे उद्योग असावे. आपलं दुर्दैव असं आहे की ही जी विकासाची व्याख्या आहे ती आपल्याकडचे राजकारणी आणि उद्योगपती ह्यांना दोघांनाही मान्य नाहीये, त्यांना दोघांनाही ती पसंत नाहीये. आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच महाराष्ट्र हे एक विकासाभिमुख प्रगतिशील राज्य म्हणून ओळखलं जातं आणि तसाच महाराष्ट्राचा प्रवास राहिलेला आहे. सुरुवातीपासूनच महाराष्ट्राने विकासाची, आधुनिकीकरणाची, औद्योगिकरणाची कास धरली आहे. मात्र त्यावेळेस हा विकास म्हणजे हा फक्त राजकारण्यांचे आणि उद्योगपतींचे खिसे भरणारा एक प्रयत्न असं नव्हतं. म्हणजे अर्थात खिसे भरले का राजकारण्यांचे आणि उद्योगपतींचे, तर नक्कीच भरले, पण हे नुसतं तेवढ्यापुरतं हे मर्यादित नव्हतं. कारण महाराष्ट्र जेव्हापासून जन्माला आलं तेव्हापासून समाजवादी भारतातला समाजवादी महाराष्ट्र असं म्हणून हे राज्य जन्माला आलं. त्यामुळे जे सुरुवातीच्या काळात आपण बघितलं की बहुतांश उद्योग असतील त्यातले बरेचसे उद्योग हे सहकार क्षेत्रातून आलेले होते, ज्याच्यामध्ये लोकसहभाग होता, लोकांना रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी होत्या, लोकांची समृद्धी त्याच्यातनं झाली. MIDC ज्या प्रकारे महाराष्ट्रात विकसित करण्यात आलं, तर तो एक खूप मोठा संपूर्ण भारतासाठी ते एक मॉडेल बनलं आणि त्याच्यातनं सुद्धा स्थानिकांना रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. पण आता जर आपण बघितलं तर हे चित्र अगदी वेगळं दिसतंय. आता राजकारण्यांना, उद्योगपतींना आणि त्यातलं सुद्धा अर्थातच महाराष्ट्रातल्या नसलेल्या परप्रांतीय मोठ्या उद्योगपतींना, जे केंद्र सरकार धार्जिणे आहेत अशा उद्योगपतींना हाताशी घेऊन इथला विकास करणं असं एक पॅटर्न झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि हे लोकांना सुद्धा विचारलं, स्थानिक लोकांना वेगवेगळ्या ठिकाणचं विचारलं, तर ते सुद्धा हे सांगतात की हा जो विकास येतोय तो आम्हाला न विचारता, आमच्या गरजा न लक्षात घेता, आमचा विरोध न जुमानता, आमचं काय म्हणणं आहे ते ऐकून न घेता आणि आम्हाला दडपून केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे. ह्या विकासातून लोकांना एका अर्थाने बाजूला सारलं जातंय असं सर्वांचं म्हणणं एकूणात पडतं. ह्याबद्दल अजून खोलात बोलण्याआधी आपण सांगलीचंच उदाहरण घेऊ. आता मला सांगा की सांगलीचे काय प्रश्न आहेत, म्हणजे फक्त सांगली शहराचे नाही, तर सांगली शहर, त्याच्या आजूबाजूची गावं, ह्याच्या अंडर येणाऱ्या इतर महानगरपालिका, संपूर्ण जिल्ह्याचे काय साधारणपणे प्रश्न आहे ज्याच्यावर काहीतरी विकासात्मक किंवा अशी सर्जनशील काहीतरी उपाययोजनांची गरज आहे. वरवर बघता असं लक्षात येतं की काही मोठे प्रश्न आहेतच. एक अर्थातच रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे, कारण आपल्याला हे दिसतंय चित्र की स्थलांतर सांगलीमधल्या तरुण तरुणींचं पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होतं, शिक्षणासाठी काही प्रमाणात होतं, पण त्याहून जास्त रोजगारासाठी होताना दिसतं. शेतीचा प्रश्न इथला बिकट आहे. पावसाचा जो स्वभाव आहे तो बदलत चाललेला आहे. आपल्याला दिसते की पावसाचे पॅटर्न्स बदलत आहेत. अगदी कमी वेळात खूप पाऊस येणं हे वाढलेलं आहे, अवकाळी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, किंवा कधीतरी पाऊस अगदी होतच नाहीये
किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा पेरणी होते तेव्हा पाऊस होतच नाही, असे सगळे प्रकार वाढत चाललेले आहेत. त्यामुळे हमी भाव, बाजारपेठ ह्यासारखे जे विषय आहेत, जे इतर सगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सुद्धा लागू होतात, त्याचबरोबर सांगलीतल्या शेतकऱ्यांना पूर हा एक मोठा जो हे जे मोठं संकट आहे ते सांगलीतल्या शेतकऱ्यांवर बऱ्याचशा भागातल्या वारंवार येत असतं. आता सांगलीचा भौगोलिक पॅटर्न हा इंटरेस्टिंग आहे. एका बाजूला जिथं पूर भरपूर येत असतो, तिथंच दुसऱ्या बाजूला आपण बघतो की जत किंवा कवठेमहांकाळ सारखा भाग आहे जिथं दुष्काळ होत असतो. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना पाऊस नाही याला सुद्धा सामोरं जावं लागतं. आणि गेल्या अनेक वर्षात आपण बघितलं, विशेषतः गेल्या आपण म्हणलं की एक एक दोन दशकात जेव्हा हवामान बदलाचे परिणाम आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसायला लागलेले आहेत, त्या दरम्यान ह्याच्यावर आपल्याला काहीही उपाययोजना केलेल्या दिसत नाही. दरवर्षी आपण ऐकतो की अभूतपूर्व पाऊस झाल्यामुळे हे झालं. पण आता किती वर्ष, मान्य आहे की हा रेकॉर्ड मोडलेला आहे यावर्षी पावसाने, मात्र किती वर्ष आपण ह्या प्रकारालाच अभूतपूर्व म्हणणार आहोत? आपल्याला शास्त्रज्ञांनी सर्वांनी सांगितलेलं आहे की आता हा असाच पाऊस होणार आहे, आता अशा प्रकारचे बदल होणार आहेत हवामानात. पण त्याच्यावर कोणीतरी क्रिएटिव्हली काही उपाययोजना करताना दिसतंय का? नाही, कारण त्यांच्या मते तो विकास नाहीये. सध्या जर आपण बघितलं की विकास म्हणलं की एक गोष्ट जी सांगली जिल्ह्यातल्या बऱ्याचशा गावांवर, मला वाटते जवळपास 31 गावांवर थोपली जाते आणि सध्या ज्याची भरपूर चर्चा सुरू आहे तो म्हणजे शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग. सांगली जिल्ह्यातला 31 गावं म्हणजे 4 तालुक्यामधल्या 31 गावांमधनं हा महामार्ग जाणार आहे. आणि ह्यातली बरीचशी जी गावं आहेत ती जेव्हा पूर येतो तर त्या पुराने बाधित होणारी गावं आहेत. त्यामुळे तिथले जे शेतकरी आहेत त्यांना आधीच जेव्हा पूर येतो आणि जेव्हा पुरामुळे शेतांमध्ये पाणी शिरतं, ह्या सगळ्याचा त्यांना सामना करावा लागतो. त्यात आता त्यांच्या हातातली जमीन आणखी कमी होणार आहे. जर ह्याच्यासाठी जर जमीन अधिग्रहण झालं तर त्यांच्या हातातली जमीन कमी होणार आहे. बऱ्याच ठिकाणी हा जो रस्ता आहे हा एका शेतकऱ्याच्या शेताच्या मधून जातोय, म्हणजे त्या शेतकऱ्याच्या हातात रस्त्याच्या एका बाजूला थोडी आणि दुसऱ्या बाजूला थोडी अशी जमीन राहते. आता त्याच्यावर शेती करणं शक्य आहे का? तर बरेच शेतकरी म्हणतात नाही, ह्याच्यावर आम्ही शेती करू नाही शकत अशा प्रकारे, कारण महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेती करणं खूप कठीण आहे. आता सध्या जो हायवे आहे तर त्याचं जेव्हा त्याची डागडुजी झाली आणि तो थोडा उंच करण्यात आला, तेव्हा इथले अनेक शेतकरी सांगतात की त्याच्यामुळे पाणी शेतात येण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर मग शक्तीपीठ महामार्ग आल्यानंतर हे होईल का, ह्याची भीती शेतकऱ्यांना आहे आणि त्याच्यावर काही स्पष्ट उत्तर सरकार देत नाहीये. फक्त नाही म्हटलं की नाही होणार, कशा प्रकारे हे नाही होणार हे त्यांना एक्सप्लेन करून सांगणं गरजेचं आहे. मात्र अर्थातच सरकारकडे ह्याची काही उत्तरं नाहीये. त्यामुळे आधीच जो पिचलेला शेतकरी आहे त्याचं असं म्हणणं आहे की आता ही पण आमच्या हातातली जमीन गेली तर आता आमचं काय होईल. आणि दुसरा जो मोठा ह्याच्यातलं हे आहे की हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हटलं जाते. त्यांच्या स्वप्नाचा प्रकल्प आहे हा, त्यांना पूर्ण करायचाच आहे काहीही करून. त्यामुळे लोक कितीही विरोध करतायत, काही विरोध करतायत. 13 जिल्ह्यांमधनं हा महामार्ग जाणार आहे आणि ह्या जवळपास सर्व जिल्ह्यामधले लोक ह्याला विरोध करतायत. जमीन मोजणी होऊ देत नाहीये, त्याच्यासाठी याची आंदोलनं होत आहेत. मात्र अनेक ठिकाणी दडपशाही करून, पोलिसांना पाठवून, काही ठिकाणी गावामध्ये फूट पाडून ह्या जमिनीची मोजणी करण्याचा प्रकार आपल्याला सुरू दिसत आहेत. आणि तेच कारण हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आता मला सांगा की कोणताही प्रकल्प हा कुणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पुढे नेला पाहिजे की त्याची खरंच गरज आहे म्हणून नेला पाहिजे? कारण तुम्ही लोकांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला नकोय हा, आम्हाला हा शक्तीपीठ जोडणारा हायवे वगैरे आम्हाला नकोय, असं ते स्पष्ट सांगतायत. दुसरं म्हणजे एक ऑलरेडी आहे महामार्ग जो जवळपास बऱ्याच अंशी ह्या महामार्गाला पॅरलल चालतो. ते म्हणतात की तो आहे, तुम्ही तो नीट करा, वाटल्यास तो वाढवा. परत जमीन इतकी सगळी घेऊन अजून एक महामार्ग बांधण्याची काय गरज आहे? मात्र ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे अर्थातच तो पुढे रेटणं गरजेचंच आहे. आता यावर म्हणजे हे झालं सांगली जिल्ह्याबद्दल, पण सांगली जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते फक्त सांगली जिल्ह्यात काय प्रकल्प येत आहेत किंवा इथे काय प्रश्न आहेत त्याच्यापुरते नाही राहणार आहेत. कारण आत्ता मी उल्लेख केला की जत, कवठेमहांकाळ ह्याच्यासारख्या भागात दुष्काळ होतो. आता जेव्हा दुष्काळ पडतो, जेव्हा पाऊस ओव्हरऑलच कमी पडतो आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हा वेगवेगळ्या प्रकल्पांमधनं या भागामध्ये कालव्यातून पाणी पाठवलं जातं. कारण तिथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी सुटावा, थोड्या प्रमाणात सिंचनाचा प्रश्न सुटावा. आणि जेव्हा अतिशय प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा जिथून नेहमी तिथं पाणी नाही जात अशा प्रकल्पांमधनं सुद्धा तिथं पाणी पाठवलं जातं. आणि तसाच एक प्रकल्प आहे साताऱ्यातला तारळी धरण. हा प्रकल्प 12 TMCचं हे धरण आहे आणि हे धरण मुख्यतः बांधलं गेलं होतं सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीच. धरणापासून जवळपास 100 किलोमीटर पर्यंत पाणी ह्या धरणातनं पुरवलं जातं वेगवेगळ्या कालव्यांमार्फत. मात्र
हे धरण जिथं आहे तर तो अतिशय निसर्गरम्य परिसर सुद्धा आहे. अर्थातच आपल्याला माहिती आहे की निसर्गरम्य परिसर म्हटलं की कुठल्या ना कुठल्या उद्योगपतीची तिथं वक्रदृष्टी पडलीच पाहिजे. त्याचप्रमाणे हे जे तारळी धरण आहे त्याच्यावर अदानी समूहाचा एक पंप स्टोरेज प्रोजेक्ट म्हणजे उदंचन प्रकल्प असं ज्याला म्हणतात तो बांधला जातो. तर पंप स्टोरेज म्हणजे काय असतं की ह्याच्यामध्ये दोन जलाशय, आता नॉर्मल आपलं जे धरण असतं जलविद्युत प्रकल्प असतात ते एकाच धरणातून त्यातनं वीज निर्मिती होते. ह्याच्यामध्ये खाली एक जलाशय असतो आणि उंचीवर डोंगरात एक वेगळा जलाशय असतो, एक वेगळा पाण्याचा साठा असतो. तर खालनं पाणी विजेचा वापर करूनच पाईप्समधनं वर चढवलं जातं आणि वरनं परत ते वेगाने पाईप्समधनं खाली पाडून त्यातनं वीज निर्मिती केली जाते. याला पंप स्टोरेज प्रोजेक्ट म्हणतात आणि सध्या हे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात पुश केलं जाते. आता तारळी धरणातलं जे सर्व पाणी आहे त्या सर्व पाण्याचं वाटप हे ऑलरेडी झालेलं आहे. काही जो साठा ठेवावा लागतो धरणात, जेवढी पातळी ठेवावी लागते ती सोडल्यास बाकी सर्व पाणी सिंचनासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी अगदी इथं तासगावला, कवठेमहांकाळला असे सगळ्या ठिकाणी ते जातं. सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ते जातं. मग आता मला सांगा की ठीक आहे, पावसाळ्यात जेव्हा धरण पूर्ण असतं तेव्हा ह्यांचंच काय म्हणणं आहे की आम्ही कुणाच्या वाट्यातलं पाणी नाही घेणार आहोत, आम्ही जे मेंटेन करावं लागतं तेच पाणी आम्ही वरखाली करणार आहोत. हे झालं पावसाळ्यात. पण ऑक्टोबर नंतर जेव्हा पाणी कमी व्हायला लागतं, उन्हाळ्यात जेव्हा पाणी अगदी कमी होतं, एखाद्या वर्षी पाऊस कमी झाल्यानंतर पाणी आणखी कमी राहतं धरणात, तेव्हा पाणी कुणासाठी राहणार आहे, पाण्यासाठीचा प्रेफरन्स कुणाला दिला जाणार आहे? सामान्य माणसाला ज्याच्या पिण्यासाठी ते पाणी गरजेचं आहे की अदानीला? मला वाटतं की हा प्रश्न इतका सोपा असला तरी त्याचं उत्तर एवढं सोपं नाही आणि ते उत्तर काय असेल हे आपल्याला माहितीच आहे. कारण जलविद्युत प्रकल्प तो आहे एका प्रकारचा आणि तो काही त्यांना बंद ठेवणं शक्य नाही होणार एकदा तो आल्यानंतर. त्यामुळे अर्थातच पिण्याचं पाणी जे आहे तेच पळवलं जाणार आहे हे आपल्याला दिसतंय. त्यामुळे असं आहे की सांगली जिल्ह्यात हा प्रकल्प येत नाहीये, मात्र तरी सुद्धा सांगली जिल्ह्यावर ह्याचा परिणाम होऊ शकतो आणि ह्याच्याबद्दलचा कोणताही अभ्यास उपलब्ध नाहीये, ह्याचा विचार कुठेही करण्यात आलेला नाहीये. जेव्हा हा प्रकल्पासाठीचा जो अभ्यास करण्यात आला तो अगदी खूप स्पेसिफिक तेवढ्या भागापुरता करण्यात आला आणि तो सुद्धा पूर्ण व्यवस्थित नाहीये हे दिसून आलं, तरी सुद्धा या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. पण आजूबाजूच्या सर्व भागांवर त्याचा काय परिणाम होणार आहे हे कोणालाही माहिती नाहीये, ह्याचा अभ्यास कोणच करत नाहीये आणि हा अतिशय मोठा प्रश्न आहे. कारण एका अर्थाने आपण बघतो की लोकांच्या विरोधाला तर हे जुमानत नाहीच आहे, मात्र ह्या सर्व प्रक्रिया ज्या आपल्याला आखून दिलेल्या आहेत वेगवेगळ्या नियमावलीमधून त्या सुद्धा प्रक्रिया पाळल्या जात नाहीयेत. ज्याच्यामध्ये पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करायचा असतो, भूस्खलन होईल काय होईल ह्याचा सगळा अभ्यास करायचा असतो, ह्याचा काहीच अभ्यास होत नाही. आणि ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत तर ह्या प्रक्रियामध्ये लोकांच्या म्हणण्याला, लोकांच्या सहभागाला मोठं स्थान आहे. आपल्याला माहिती आहे की आदिवासी भागात जर प्रकल्प येत असतील तर पेसा कायद्यानुसार ग्रामपंचायतीची, ग्रामसभेची संमती घ्यावी लागते. बाकी पण ठिकाणी बाकी प्रकल्पामध्ये जनसुनावणी हा एक मोठा भाग असतो, जिथे लोकांना जाऊन त्यांचे विरोध, त्यांच्या सूचना ह्या नोंदवता येतात. पण गेल्या काही वर्षात जर आपण बघितलं तर हे सगळे नियम बायपास करून किंवा एका प्रकारे जनसुनावण्या जरी आत्ताच्या काही बघितल्या असेल, म्हणजे वाढवण बंदराच्या इथं 2 दगडाच्या खाणी येणार आहेत, तर ह्या 2 ज्या खाणी आहेत त्यांना विरोध आहे लोकांचा, त्यामुळे त्यांनी जनसुनावणीवर बहिष्कार टाकला. बरं का, जनसुनावणी हे त्याचं नाव आहे, मात्र बहिष्कार असून सुद्धा लोक न जाऊन सुद्धा जनसुनावणी झाली यशस्वी असं डिक्लेअर करण्यात आलं आणि हा प्रकल्प पुढे मान्यतेसाठी पुढे सरकवण्यात आला. अशा प्रकारे जनसुनावणीचा फार्स सध्या झालेला आहे. त्यामुळे एक म्हणजे तेच लोकांचं म्हणणं ऐकलं नाही जाते आणि दूरगामी परिणामांची, एकत्रित परिणामांची कोणालाही काही माहिती नाहीये आणि अशा ह्याच्यात हे असे सगळे प्रकल्प रेटले जात आहेत. महाराष्ट्रात सध्या देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 2-3 महिन्यांपूर्वी त्यांनी ट्विट केलं की 59 पंप स्टोरेज प्रोजेक्ट येत आहेत, ज्यातले बहुतांश अर्थात सह्याद्रीमध्ये आहे. सह्याद्री हा अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे, दरड प्रवण क्षेत्र आहे सह्याद्रीचं. मग मला सांगा 59 प्रकल्प, त्यातले कित्येक एकमेकांच्या जवळ आहे. साताऱ्यात 3 आहेत, जुन्नरमध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यात 3-4 आहेत. असे प्रकल्प इतक्या जवळ जर येत असतील तर ह्या सगळ्या प्रकल्पाचा एकत्रित अभ्यास केला गेला पाहिजे की नाही, की ह्याच्यामुळे दरडींचं प्रमाण वाढेल का, पाणी कमी होईल का, कुठं पूर येऊ शकेल का, ह्याच्याबद्दलचा काही अभ्यास कुठेही होत नाहीये आणि त्याबद्दल काही प्रश्न विचारतात सरकारकडे किंवा कंपनीकडे, त्याच्यासाठीची योग्य उत्तरं नाहीत. मात्र इथं असं होते की आपल्याला इथं जिथं हा प्रकल्प होतोय, जिथं लोक बाधित आहेत तिथं त्यांना ह्याबद्दल माहिती आहे, पण त्याच्या पुढे कुणालाच काही माहिती नाहीये. जसं की आता जुन्नरमध्ये 1-2 प्रकल्प येत आहेत, ते जुन्नरमधल्या काळू नदीवर येत आहेत आणि कर्जतमध्ये येत आहेत, ते कर्जतमधल्या पेज नदीवर येत आहेत. आता ह्या दोन्ही नद्या पुढे जाऊन ठाण्यामध्ये उल्हास नदीला जाऊन मिळतात. आता ह्या प्रकल्पांचा त्याच्यावर काय परिणाम होणार आहे ह्याचा कोणीही अभ्यास केलेला नाहीये. त्यामुळे हे प्रकल्प काही फक्त कुठेतरी दूर काहीतरी प्रकल्प होत आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचा काही परिणाम होणार नाही असा विचार करणं हे आता
मला वाटते की आपल्या हातातच नाही राहिलेलं. कारण कुठेतरी काहीतरी वृक्षतोड झाल्यामुळे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी दरड कोसळणं, पूर येणं हे आपण खूप मोठ्या प्रमाणात होताना बघतोय. त्यामुळे सध्या आपल्या हातात एकच गोष्ट आहे की ह्या सगळ्याबद्दल जागरूकता ठेवणं. आणि दुसरा म्हणजे एक शेवटचा मुद्दा हा आहे की हा प्रकल्प आला की विकास येईल असं म्हटलं जातं. ठीक आहे की असं कोणतंही आता शक्तीपीठ बद्दलही म्हटलं जातं की एक्सप्रेस वे आला की अजून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, मग हॉस्पिटल्स येतील, शाळा येतील, अजून काही येतील, हे प्रत्येक प्रकल्पाच्या बाबतीत म्हटलं जातं. पण हॉस्पिटल असणं, चांगला रस्ता असणं, शाळा असणं, रोजगाराच्या संधी असणं, हे तर आपले मूलभूत हक्क आहेत ना. त्यासाठी प्रकल्प आला तरच हे होईल अशी कंडिशन का? ही अट असल्याशिवाय आपल्याला हे आपले जे मूलभूत हक्क आहेत ते नाही मिळणार का? आणि हे असं सरकार म्हणतंय आणि आपण ते गप्प बसून ऐकतोय, हे योग्य आहे का? दुसरं म्हणजे आता आपण सांगलीचं जर उदाहरण बघितलं की इथे एवढे मोठे मोठे हायवे येत आहेत, पण आत्ता जे येत आहेत, आत्ता जे रस्ते आहेत, त्यांची काय परिस्थिती असते? मला वाटतं वर्षातले बरेच महिने हे रस्ते सतत त्यांच्यावर खड्डे असतात, तिथं जाणं अतिशय ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न असतो, सतत कुठेतरी काहीतरी काम सुरू असतं. सो ह्या सगळ्यामध्ये आणि दुसरा म्हणजे सार्वजनिक वाहतूक खूप कमी आहे. बसेसचा प्रश्न सतत असतो, रेल्वेचा प्रश्न. पुण्यात आम्ही एक 2-3 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र रेल्वे परिषद घेतली, तर त्यावेळेस आम्हाला हे दिसलं की म्हणजे ह्याच्यावर चर्चा झाली की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांना किंवा वेगवेगळ्या गावांना शहरांशी जोडण्यासाठी खूप कमी ट्रेन्स आहेत. सांगलीला पुणे मुंबईला जोडणाऱ्या किंवा तिकडे सोलापूरला जोडणाऱ्या किती ट्रेन्स आहेत? त्या पुरेशा आहेत का? त्या वापरू शकतात का सांगितले लोक? अर्थातच याचं उत्तर नाहीये. त्यामुळे प्रकल्प आणि विकास हे नेहमी एकत्र जातीलच असं काही गरजेचं नाहीये. प्रकल्प आला तरच विकास होईल किंवा विकास प्रकल्पाशिवाय होऊ शकत नाही. हे अतिशय चुकीचं हे जे कनेक्शन आहे, जे आता सध्या आपल्या समोर मांडलं जातंय आणि त्यामुळे त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं हे सध्या खूप गरजेचं आहे. हे कधी ना कधीतरी आपल्याकडे येणारच आहेत आणि आता रोहित जसं म्हणाले तसं जसं डिलिमिटेशनच्या बाबतीत आहे की हे एकदा झालं की माघार नाही, तसं हे सगळे प्रकल्प जे आहेत आणि त्याच्यामुळे होणारे जे पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक परिणाम आहेत, ते सगळे झाले की त्याच्यावर सुद्धा माघार नाही. हे सगळं सुद्धा इरिव्हर्सिबल होणार आहे. त्यामुळे आणि त्याचा त्याचा जो परिणाम आहे तो सगळ्यात आधी पर्यावरणाकडे आपण थोडंसं एलिट विषय म्हणून बऱ्याचदा बघितलं जातं की अरे हा कोणीतरी शहरी लोक कुठेतरी एसी रूम मध्ये बसून ह्याच्यावर चर्चा करतात, असा विषय असं समजलं जातं. पण हा एलिट विषय नाहीये, कारण पर्यावरणाचा ऱ्हास झाला की त्याचा सगळ्यात पहिला परिणाम हा गरीब, वंचित, सामान्य, स्थानिक लोकांवर होणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्याबद्दल जागरूकता पसरवणं म्हणजे हा विषय ह्या आपल्या चर्चेचा भाग का आहे असं जर म्हटलं की हा मराठी माणसाचाच प्रश्न आहे, हा अगदी मराठी माणसाचा कोर प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येकाने ह्याबद्दल जागरूक असणं, ह्यावर प्रश्न विचारत राहणं आणि कुठंतरी जे वेगवेगळे लढे सुरू आहेत तर त्यांना सहकार्य करणं, त्यांच्याबद्दल माहिती ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं ह्याच नोटवर मी आता थांबते. काही प्रश्न असतील तर आपण नंतर त्याच्यावर चर्चा करूया. धन्यवाद.